भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांचं लैंगिक शोषण, जादूटोणा, अवैध संपत्ती आणि आर्थिक अफरातफरी अशा गंभीर आरोपांमध्ये खरात सध्या तपास यंत्रणांच्या रडारावर आहे. आणि याच प्रकरणात समोर आलेल्या एका जुन्या गुवाहाटी दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. तर ऑगस्ट 2021 मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे तिघे एकत्र गुवाहाटीला गेले. गुवाहाटीत पोहोचल्यानंतर त्यांनी शहरातील अलिशान रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन केलं. 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान हे तिघेही तिथं वास्तव्यास होते. या 3 दिवसात त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. सुरुवातीला कामाख्या देवी मंदिरात दर्शन घेतलं. कामाख्या मंदिर हे तंत्र मंत्र, गूढ पूजा आणि विशेष धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध मानलं जातं. त्यानंतर 9 ग्रहांच्या शांतीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी विशेष पूजा अर्चा करण्यात आली. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या शिवमंदिरातही काही खास धार्मिक विधी केल्या. रुपाली चाकणकर यांनी याआधी अशोक खरात हे फक्त आध्यात्मिक गुरु होते असं सांगत स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या भोवतीचं संशयाचं वर्तुळ आणखी गडद झालंय. त्यातच आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणांमुळे आणि आरोपांमुळे ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावल्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालंय. या संपूर्ण दौऱ्याबाबत इतकी वर्ष कुठलीही चर्चा झाली नव्हती. मात्र आता अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर गुवाहाटीच्या त्या 3 दिवसांची माहिती बाहेर आली आहे. गुवाहाटीच्या त्या 3 दिवसात नेमकं काय घडलं? या भेटीमागं फक्त अध्यात्म होतं की आणखी काही मोठं रहस्य दडलंय? रात्री उशिरापर्यंत काही पूजा सुरू होत्या का? त्या पूजांमध्ये नेमकं काय करण्यात आलं? त्या धार्मिक विधींसाठी कोण कोण उपस्थित होतं आणि संपूर्ण दौऱ्याचं नियोजन नेमकं कुणी केलं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत. आता ईडी चौकशीत आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.